श्री स्वामी समर्थ, ज्यांना अक्कलकोट स्वामी म्हणून ओळखले जाते, हे भगवान श्री दत्तात्रयांचे तिसरे पूर्णावतार मानले जातात, ज्यांनी महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे दीर्घकाळ वास्तव्य केले आहे. श्रीपाद वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतर ते भगवान श्री दत्तात्रयांचे तिसरे पूर्णावतार मानले जातात. त्यांनी महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे दीर्घकाळ वास्तव्य केले, ज्यामुळे हे ठिकाण एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र बनलेले आहे. ते इसवी सन 1856 मध्ये अक्कलकोटमध्ये प्रकट झाले आणि 1878 पर्यंत तिथेच होते. त्यांचे कार्यकाळ सुमारे 40 वर्षांचा होता. त्यापैकी 21 वर्ष ते अक्कलकोटमध्येच होते. श्री स्वामी समर्थ हा एक शक्तिशाली मंत्र मानला जातो, ज्याचा जप केल्याने आत्मज्ञान आणि चित्तशुद्धी होते असे मानले जाते. स्वामी समर्थांवर अनेक लोकांची श्रद्धा आणि भक्ती आहे आणि अनेक जण दररोज त्यांच्या मंत्राचा जप करत असतात. चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला, म्हणून हा दिवस स्वामी प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो. तर आजचा आपला हा व्हिडिओ होणार आहे स्वामींच्या प्रकट दिनाविषयी. 31 मार्च रोजी स्वामींचा प्रकट दिन साजरा केला जाणार आहे. त्याबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत, तर संपूर्ण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामी सूत महाराजांनी सुरू केला. श्री स्वामी समर्थ दत्तांचे अवतार मानले जातात. स्वामी समर्थ यांना सर्व गोष्टी ज्ञान होत्या. असं म्हटलं जाते की स्वामी समर्थ आपल्या भाविकांची हाक ऐकून त्यांच्या मदतीला धावून येतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असा मंत्र स्वामी समर्थांनी जगाला दिला आहे. श्री स्वामी समर्थ नावाचा उच्चार जरी केला तरी वेगळी ऊर्जा निर्माण होते, अशी भक्तांची धारणा आहे. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले. मी नृसिंह भान असून श्रीशैलम जवळील कर्दळी वनातून आलो आहे, हे स्वामींच्या तोंडचे उद्गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सूचित करतं. श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्थान म्हणून अक्कलकोट प्रसिद्ध आहे. अक्कलकोट शहर सोलापूर जिल्हा मुख्यालयापासून 38 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रयांचे अवतार मानले जाते. श्री स्वामी समर्थांची समाधी भक्तांकडून पूजली जाते. दरवर्षी चैत्र शुद्ध त्रयोदशीला स्वामी समर्थांची पुण्यतिथी साजरी केली जाते. राज्यातून व परराज्यातून मोठ्या संख्येने भक्तगण नित्यनेमाने भेट देत असतात. सध्याचे स्वामी समर्थ मंदिर हे एका वडाच्या झाडाच्या भोवती बांधलेले आहे. ह्याच वडाच्या झाडाखाली बसून श्री स्वामी समर्थ ध्यानधारणा करीत व भक्तांना उपदेश देत असत. मंदिराच्या परिसरात मुख्य मंदिर, सभामंडप व भक्तांसाठी राहण्याची व्यवस्था आहे. मंदिर समितीतर्फे भक्तांसाठी अन्नछत्र सुद्धा चालवले जाते. रोज दुपारी व रात्री मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. श्री स्वामी समर्थांची पवित्र समाधी त्यांचे शिष्य श्री चोळप्पा यांच्या घरात आहे. हे ठिकाण समाधी मठ असे ओळखले जाते. भक्तांना संकट प्रसंगी धीर व मानसिक बळ देणारे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे घोषवाक्य श्री स्वामी समर्थांचेच आहे. चैत्र शुद्ध द्वितीयेचा दिवस हा स्वामी समर्थांचा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा हा दिवस 31 मार्च 2025 दिवशी आहे. स्वामी भक्तांच्या माहितीनुसार 1856 मध्ये मंगळवेढ्यातून स्वामी समर्थ पहिल्यांदाच अक्कलकोटमध्ये आले. गावातील खंडोबा मंदिरामध्ये ते राहिले. हा दिवस चैत्र शुद्ध द्वितीयेचा असल्याने या दिवशी स्वामी भक्त स्वामी समर्थांची जयंती किंवा प्रकट दिन म्हणून साजरा करतात. अक्कलकोटमधील संत परंपरेतील ते एक थोर संत मानले जातात. दरम्यान स्वामी भक्त या प्रकट दिनाच्या निमित्ताने अक्कलकोटमध्ये मोठा उत्सव साजरा करतात. महाराष्ट्रात विविध मठांमध्ये या प्रकट दिनाच्या निमित्ताने सप्ताहांचे विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. स्वामी समर्थांनी आपल्या अवतार कार्यामध्ये अनेक लीला केल्याचा त्यांच्या भक्तांचे अनुभव आहेत.
दांभिकपणा, अंधश्रद्धा यांना दूर सारून अनेकांनी त्यांना सन्मार्गाला लावले. आपला शिष्यवर्ग घडवला. आजही स्वामी समर्थ प्रकट दिनाचं औचित्य साधत अनेक ठिकाणी त्यांचे भक्त गुरुलीला अमृत, स्वामी चरित्रामृत याचे सप्ताह पद्धतीने पारायण करत असतात. स्वामी भक्तांच्या धारणेनुसार त्यांनी 30 एप्रिल 1878 मध्ये म्हणजेच चैत्र वैद्य त्रयोदशीला अक्कलकोटमध्ये वटवृक्ष समाधी मठ या ठिकाणी मध्यान्हाच्या वेळी आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली. स्वामींचे शिष्य चोळप्पा यांच्या घराजवळ त्यांना समाधिस्थ करण्यात आल्याचे सांगितले जाते. स्वामी समर्थ हे विद्यमान आंध्र प्रदेशातल्या श्रीशैलम क्षेत्राजवळील कर्दळी वनातून प्रकट झाल्याचे समजले जाते. त्यांनी तेथून आसेतू हिमाचल भ्रमण केले. इसवी सन 1459 मध्ये माघ वैद्य 1 शके 1380 या दिवशी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैलयात्रेचे निमित्त साधून ते कर्दळी वनात अदृश्य झाले. ह्या कर्दळी वनात सुमारे 300 वर्ष महाराजांनी कठोर तपस्या केली. या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचले होते. दरम्यान एके दिवशी उद्धव नावाचा लाकूड तोड्या त्याच कर्दळी वनात लाकडे तोडीत होता, तेव्हा त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली व ती वारुळावर पडली. हे निमित्त समजा, कारण स्वामी महाराजांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते. कुऱ्हाड वारुळावरती पडताच त्यातून रक्ताची धार उडाली. क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक आजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रकट झाली. तेच होते अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज. आपल्या हातून महापुरुषाला जखम झालेली बघून उद्धवाला दुःख झाले, तसेच त्याला भय देखील वाटू लागले. पण महाराजांनी उद्धवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले. गंगातीरावर भ्रमण करत ते कलकत्त्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. नंतर काशी, प्रयाग असे भ्रमण करत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले. श्री स्वामी समर्थ पंढरपूर, मोहोळ असे भ्रमण करीत सोलापुरास आले. त्यानंतर मंगळवेढे नामक गावास स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले. इसवी सन 1856 मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला व तिथल्या 22 वर्षाच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र बनले. श्री स्वामी समर्थ हाही सद्गुरु मंत्र आहे. या मंत्राद्वारे आपण आपल्या श्वसनावर जप संधान केल्यास महाराजांचे आंतरिक आत्मज्ञान चित्तशुद्धीकरण योगातून सहजच होते असा अनुभव आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांना समाधीस्थ होऊन बरीच वर्ष लोटली असली तरी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे एक घोषवाक्य धीर व मानसिक बळ देत असतं.